ही सुपा तुम्ही नेऊन देतात घराकडे की नाही नाही, कोणा होळीच्या घराकडे येतं. हां हां रेग्युलर जी आमची त्यांना घेऊन द्यायची. नमस्कार मंडळी, मी शैलू मिस्त्री SM मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे. मंडळी, गणेश चतुर्थी आता थोडे दिवस राहिलेत आणि आता बऱ्याच लोकांची ना घाई असतली कलर काम म्हणा, त्यात करून आमची पण गणपतीची घाई आहे. आमची जशी घाई आहे ना तशीच गौर गणपती दिवशी नवीन लग्न झालेली काही जोडपी आहेत त्यांची पण घाई असतली, कारण त्यांना ओवसाचा असतला, त्याला पहिलं ओवसं म्हणतात आणि त्याच्यासाठी जा काय सामान लागताना तर आपण जसं आम्ही गणपती बनवतो आधी महिनो पूर्ण सामान बनवत असतात वंशाचा. म्हणजे आता मी असं आहे आमच्या हरकुळ खुर्द गावात बौद्धवाडीत आणि चला देताना, कारण आज थोडा ऊन पडल्यामुळे ना घामाघूम होऊक झाला. समोर जर दिसता ना आता घर मंगेश कदम, म्हणजे त्यांना दांडेकर असं म्हणतात. मंगेश दांडेकर या नावानेच गावात ओळखतात बौद्धवाडी. चला त्यांनी सांगितलेलं या टायमिंगला यावा, त्या टायमिंगला आता मी येईल. बघूया घरात आहेत काय. बघा बाहेर सगळे दिसता ना, ती सगळी औषधाची काम चालू होत असं वाटतं. बघा काटे ठेवलेले आहेत त्यांनी. अरे वा, बकरो देऊचो काय हो एकच हा. आणि त्यांचं काम चालूच आहे आतमध्ये. नमस्कार का. हा नमस्कार. काय म्हणता. बकऱ्या कंटाळलं बाळगून. हां, तर हे आमच्या गावचे मंगेश दांडेकर कदम आणि समोर जे दिसतात ना आता वंशाचं काम चालू आहे त्यांचा. काय हो हा वळा गेलं. आमच्याकडे ओले बेडे भेटत या. ते बघा कशा प्रकारे वंश बनवतात ते बघा. जसं आमचा गणपतीचा काम चालू असताना दिवस रात्र, तसा तुमचा पण चालू असताना 3-3 वाजेपर्यंत. तरी तुमच्याकडनं बांबू आणता. हां हां, बांबू जो आणता ना 80-90. तर मंडळी यो जो बांबू आहे ना तो हेशीचो बांबू आहे. काय दारेज म्हणजे हेशीत पण प्रकार आहेत. काय काय पोकळ येतात. हा ते पोकळ असताना मजबूत लागतात. हां हां त्यानंतर ते असे चिरायचे. काका आमका सगळी आता माहिती देतात. असे काढायचे बांबू. हां हां हां, ते सुकवायचे. ते आता बाहेर ठेवलात तुम्ही उन्हात बघ आता येताना वाट. किंवा आपण आग करताव ना आंघोळीसाठी. हां हां, धुरीकडे. अच्छा, पूर्ण सुकवायची. सुकल्याशिवाय देत नाही. अच्छा, सुकल्यानंतर का सुकवतात ते असे, म्हणजे नंतर मग ते हे होतं म्हणजे आता या दिसतात सुकला नाही. हां हां, म्हणजे ते जेव्हा ते ओले असतात तेव्हा घट्ट होतं आणि सुकले काय ते बावतात. बावल्यामुळे त्या सुपात असा माका वाटत ते एक छिद्र पडतात. छिद्र छोटी छोटी. आम्ही एका वेळा म्हणतो. अच्छा, ही काढला का तुमचा बांबू घेऊन फुकट बाद गेलो. तो बाद गेलो एवढाच मिळतं आमका. त्याच्यामुळे आमका परवडत नाही. अच्छा, मी काय विचारतो म्हणते का नो, आता तुम्ही जो एक बांबू घेतलास तर या एका बांबूपासून ही जी वंशाची जी सुपा होत वंशाची घरगुती कसली पण तर ती किती बनतात. 2 होतात. सगळं जाताना मटेरियल या वेगळ्याला बाद. आता ही मी काढले ती याच्यात येईल. ह्याच्यात सुपा किती होते बघा आता. हा अच्छा, फक्त 2 होतात. म्हणजे तुम्ही आता ह्या एक सूप करू तुमका किती दिवस लागतात, म्हणजे किती 3 तास लागतात. 3 तास लागतात.
पण या ह्या बनवू गया आधी पहिला इत्यादी बनवून घेऊची लागतात. ह्या असा करू गया. हम्म. आता ही बेळा काढली म्हणजे आमच्या भाषेत बेळा. हा. ही झाल्याच्या नंतर एका पॉलिश करू तर लागतात आणि आमच्या भाषेत पटिओ. पटी. आता ह्या पॉलिश करू ही मशीन या ठिया. आमचा जसा ठिया आहे का काय म्हणतात? एका डेळकी म्हणतात. डेरगी. डेळकी. डेरकी दाखवा तरी भारी म्हणजे का. मग ह्या आता ह्या पॉलिश करू गया. अच्छा. कसा पॉलिश करू गया? घासून कोयत्यानं. हा कोयत्या तुम्ही करतात ना. करण द्या. या बघा तुमचा दाखवतो. ह्या आणि ह्या एकत्र करून असा पॉलिश करू गया. अच्छा. जाड लहान म्हणजे बारीक सारी म्हणजे असा म्हणजे फिटिंगला येऊसाठी. फिटिंगला येऊ शकते. म्हणजे जाड म्हणजे लहान एकच माप होया. एकच माप बघा. ह्या बघा ह्या गेला. हा. आता ह्या गेला. आता ह्या परतायला म्हणजे ती बाजू झाली. आता ही बाजू झाली. आणि हे खर्चित मौशीत असा आणि असा समान म्हणजे तसा केल्यावर काय होता? उभ्या कोयतो उभो केल्यावर काय होता? खर्चित मौशी. म्हणजे जाड असलं तर पातळ होत त्याला. आयताकडे पाटी केलास काय तर मौशीत होत त्याला. मौशी म्हणजे एकदम बारीक लागतं. बारीक लागतं. मग असा केलं ना असा झाला. असा ह्या ठेवायचा. मग असा आता ह्या बनवायचा. ह्या बघा असा बारीक. आता ह्या बारीक बनवला. ह्या बघा सुपा करता. अच्छा. ह्या असा बनवला. ह्याची झाडू आता वाढवून हे जे झाडू पण होता. झाडू होता ह्याची बनवलास काय? दाखवते. ही बेळा. ही बेळा तिची ही बघत. ही आता केलेली बेळा. मस्त एकदम पातळ होतो. स्मूथली आणि एकदम तुमच्या जसे मिस्त्री रोकण मारतात बघा त्याप्रमाणे. म्हणजे ही रोकणच ही. बरोबर. त्याप्रमाणे तुम्ही आता पकडा असा काय तुमचा दिसणार नाही जरा. भारी. मग ती मस्त. ही बघा अशी ते 2 भाग करायचे. हे अच्छा. म्हणजे असे 2 भाग केला. दाखव घ्या 2 भाग करताना कसे ते. हे का हे 2 भाग झाले. म्हणजे ह्या साईडची तुम्ही जी पट्टी बनवून घेता. ही पट्टी आहे ना. हा ह्या साईडची पट्टी. ही अच्छा. लहान मोठी येता कामा नाही. जर लहान इली ह्या टाकायचा असा बाजू. हा म्हणजे ती वाढवण करून गेली. झाडू करू. आता ही इली. ही बघा ही पट्टी. ओके. ही बघा समज हे जे पट्टी आता बनवतास ती असं. हा ही पट्टी आहे ना. आता या छोटा हया लावायचा. झाला मोठा. परत छोटा घ्यायचा. जे छोटा आता या लावायचा. झाला मोठा. अच्छा. ज्या असा बनवीत असा जायचा. असा सूप तयार होता. 3 तासानंतर. 3 तासानंतर जेव्हा कंटिन्यू तुम्ही 3 तास बसलास तेव्हा एक सूप तयार होता. तर त्रास होता. अच्छा. आणि या एका सूपाची किंमत किती आहे? 200 रुपये. पण आम्ही 250 केला. कारण आता बांबूचीच किंमत 70-80 रुपये. बांबूचीच किंमत आहे. बांबू 70-80 रुपये. मग ह्या किती जाऊ का? किती म्हणजे आता आमका परवडत नाही. बांबू आता तुमच्याकडनं 70-80 काढला तर आमका 200-250 रुपये मिळाले. 3 तास जातच बसा एका सुपा. म्हणजे दिवसभरात किती होतं? 4 ते 5. आणि एका बांबूत होतं 1 किंवा 2. अच्छा. म्हणजे एका मेहनत खूप आणि जरा पैसे मोबदलो कमी आहे. कारण आता जे बांबूची पण किंमत वाढली आहे. कारण व्यापाऱ्यांनी ठेवल्याने ना. त्यामुळे लोक आमका आता 70-80 रुपये सांगतात. त्यात आमका परवडत नाही. आता सूप म्हणजे 10 हिस्सा वया. अरे घंटी बाय ये. 2 घंटी. तो माका थोडाफार मदत करता. तू पण करता? तो करता कारण तो डायमंड घालतो.
त्याच्यानंतर या साकार आता म्हणतात आम्ही साकार. हे जाड पट्टे येतात थोडे ना. जाडपट्टी म्हणजे ते मुळांडो ना खालचो भाग. अच्छा हा जाड भाग खालचं शेवटचं मुळाकडचं. त्याच्यासाठी एवढा काढूचा लागता म्हणजे तो पकडी गेलो. मग तो भाग बेलाक गेलो आणि पुढचा शेवटचा व एक बीक म्हणजे कसा लागता. हे आता असा बांधला जाता. आता तूप दाखवते कसा बांधला का. ह्या रुवाचा बॅग बन बघा. एका 500 रुपये त्या बंडल 500 रुपये आहे. होय होय ह्या बंडल 500 रुपये आहे. हो. किती? 1000 रुपये लागतात 2 बंडल. एवढा देता बंडल. एवढाच येतात महागा एकदम ताट ना. मी काय म्हणतोय हा. मागे त्यांनी मग खून एक म्हणजे चढणीच्या माशांसाठी ना एक खून वळून दिलंय. ते अजून पण जशाक तशी असली दोरी आहे बांधलेली हीच काय म्हणजे पाण्यात ठेवलास तरी ती काय होईल काय होत नाही. मग त्याच्यामुळे आम्ही आता ह्या चालू केलं. आता म्हटलं ह्या साकार तर म्हणतात साकार म्हटल्याच्यानंतर ह्या असा बांध आहे असा पोकरा आहे घालायचा आणि हे 2 सरियो बांबूपासूनच. म्हणजे बांबूपासून किती वाटाचा बघा नाही एका सोपा किती मिनिटं लागतात बघा. हा बनवलास रुबंद असो घ्यायचो जो असो. तुमचा जसा गणपतीचा काम तसा या सूप पण तसा येऊ पाया. एवढा सूप झाला असे 2 पाय लावायचे असे ह्या वाकू पाया. अच्छा असा म्हणजे हे 2 शरीर पायावर. त्याच्यानंतर कोणाचं फोन येलो कोणी हाक मारले उठता येत नाही. अवैध नाही तर ह्या सगळा पेटणार. ह्या पूर्ण तित्तागत गोल फिरान बांधी तागत तोपर्यंत जाता येत नाही. कोण असं हे ठेवायचो पटकन बघायचं पण 2 पायाचे वय ह्या कोण जातो. दुसरं कोण म्हणजे असं करूचं असतात. पाय सुटता कामा नाही वळूचा लागता. त्यानंतर ह्या वळूचा लागता. त्या वळवच्यानंतर असा आहे त्यानंतर असा बांधायला ह्याच्यात गोल करून म्हणजे सूप बाहेर येत नाही. आता हे 2 सरिय एक 8 टाकायची एक बुटून टाकायची. बंदा तो बंद असं टाकायचो. सूप तयार झाला. सूप तयार हा त्यात पोट सरी आम्ही एका सरी म्हणतो ती आतून घालून लागतात ठेवायला लागतात. याच्यात परत आणि विनूचं लागतं. काय म्हणतं सरी पोट सरी सुपाच्या पोटातून बन मग बाहेर येत नाही. हा म्हणजे तो बन बाहेर येऊ नये म्हणून ती पोटसरी टाकूची लागतं आतमध्ये. परत ती तिकडे टाकायची लागून. सगळा कापून जातात. तुम्ही म्हणतात अशी माग झाली या सगळा कुठलाच जातात. आमका काय परवडत नाही. त्याच्यामुळे 50 रुपये आम्ही यावर्षी वाढवलो. आणि ह्या बंदासाठी 200 रुपये 1000 रुपये घालूचे लागतात. ह्या किती असं हा कोण सोयीन करतात ना. फायनली मित्रांनो भविष्यासाठीचा सूप आहे ना तयार झाला.
हे बघा. तर एका किती मिनिटं लागतात बनवू तुमका? अर्धा तास लागतात. अर्धा तास लागतात. पण माझ्यासाठी म्हणून त्यांनी फास्ट मध्ये काम करून पाठ केलं मी ओढून दाखवले आणि एकदम पटकन. कसा आता कमेंट मध्ये नक्की सांगा. ही बेळा आहेत ना आम्ही पोलीस काढता व्हायला अशी जोडून हा ही काळा काढता आम्ही ही बेळा ही काढा काढून आम्ही ठेवता. हा ही ठेवल्यामुळे अशी आणि ही सुपार घालतात. ही अच्छा झाडू घेतात. अच्छा. मग त्यामुळे ते आम्ही झाडू बनवतो. म्हणजे वेस्ट काय जायत नाही. नाही. मग याच्यापासून जागा म्हणजे वेस्ट गेलेला त्याच्यापासून तुम्ही ही अशी झाडू बनवता. बनवूची आधी वळूची अजून झाडू ना वरती. तयार करून घ्या. फक्त आम्ही असं हे केलं. भारी. ही घरात मारूक बरी आहे ना. बेळाची झाडू एका बेळाची झाडू म्हणतात. मी पहिल्यांदाच बघतोय. त्याला लय मागणी आहे. पण आता लोकांनी लाद्या कोबो हा हा हा. अशी घातल्यामुळे नाही होत. म्हणजे कोण घेत नाही. पण मागणी म्हणजे माझ्या मते हिचा जो हिरा तो पडत नसतो सहसा. नाही पडत नाही. हे काही टिकता लोकं- जास्त. जुनी लोक आहेत ना हा हा त्यांना ती लागतात. लक्ष्मी म्हणतात त्यांना. हा हा एका काय म्हणतात लक्ष्मी. बरोबर. तर ही तुम्ही किती देतास जर केला असतं? 100 रुपये. 100 रुपये. पण सहसा मी पहिल्यांदाच बघते आई. कोणा बनवूची अजून बनवल्या अजून बनूक नाही, फक्त अशी हे करून ठेवला. जुनी वहीचं दाखवतोय ती बघा. लोक उभं तरी पण आम्ही हीच झाडू वापरतो. ही बघा ही आमची आता जुनी झाडू. ही जुनी झाडू म्हणजे अशी ती एकदम फिट येतली मूठ त्याची. पीठ येता मूठ. हा हा जिरून ना आमका हीर ते बाजारातले आमका ना यावं ना आम्ही ह्याच्या हीच मारतो. कोब्यात पण मारूक बरी आहे. ही आता खूप जुनी झाली आहे. जुनी झाडू. अच्छा. मी काय म्हणते का कनो, ही परंपरा जुनी आहे ना आपली हा जुनी एकदम. हो. आणि सुपा तुम्ही नेऊन देताच घराकडे की? नाही कोणा कोणीच्या घराकडे येतात. हा हा रेग्युलर जी आमची हट वंशाची त्यांनी त्यांका नेऊन द्यायची लागते. कारण मी बघितलंय ना तर तुमचे जे बाबा होते ते आमच्या घराकडे घेऊन यायचे. ती कोणी मागल्यानंतर हा हा माझ्या बघण्यात. वंशाची जी होत ना वाडी वाटलेली होत. अच्छा. तो नारायण दांडेकर, बाळा दांडेकर, मी मंगोल दांडेकर, नाका दिल्ला टेंबवाडी बटवाडी. अच्छा. नानाक दिल्ला गावठणवाडी. अच्छा. तो बाळा दांडेकर त्याका दिल्ला मोहूड. म्हणजे प्रत्येक घरात ही अशी कामं चालू होत. ती सुपा त्यांका पोचवू काही. अच्छा. म्हणजे तुमच्याकडे असा नाही. सगळ्यांकडे त्यांनी आपापली सुपार नेऊन त्यांच्या घराकडे टाकायची. ती आपलं मोबदलं देतात. अच्छा. काय असं पहिले काय ओटी द्यायची काय? पहिली जेवणा वगैरे दे जुन्या पाणी. हा तेव्हा काय तांदूळ बिंदूळ द्यायचे असं माहित होतं मला. काय जुना काय होता. तेव्हा कसा म्हणजे लोकांकडे काहीच नव्हतं. पैशात किंमत नव्हती, अन्नात किंमत होती. पहिले कसे आता आमचं कुळ कसं होतं की आम्ही जेव्हा म्हणजे तेव्हा कसा होता की जेव्हा शेतकरी माणूस होते त्यांना आम्ही शेतीसाठी जी काय सामान लागणार होती ती आमच्या शाळेतून बनवून भेटत होती, सुतार शाळेतून. पण त्याच्या बदल्यात ते फक्त काय धान्य असतात तेवढाच दिगायचे. भात वगैरे द्यायची. ते का कुल म्हणतात. कुल म्हणतात. बरोबर. मग तसा पण ह्याच्यात पण चालू होता ना की तुमची जोता वगैरे काय नाही. आता ट्रॅक्टर झाले ते हे करतात नांगर वगैरे म्हणजे आता तुमची शाळा बंद झाली. हा बंदच झाली. अशा प्रकारे थोडाफार चालू हा चालू आहे. पण हे आमच्या रेग्युलर चालू असता. कारण आता हरपूर खुर्द गावात एका जास्त मागणी आहे आणि ती मागणी आमच्याकडे येतात. 12 महिने आमचा ह्या चालू असता काय. बरोबर. मग गणपती ताकद किती पर्यंत चालू असता? या गणपती गौरी दगड गौरी ताकद चालू असता विण आदल्या दिवशी ताकद विण काम चालू असतं. गौरी आणि ऑर्डर प्रमाणेच बनवतात, एक्स्ट्रा काय नाही. आणि गौरीच्या नंतर मग आता वैयक्तिक कोणा वया कोणा नको कोणी वया आता घेतल्यानंतर मागे आणायचा. मग तुम्ही माशांसाठी खून बिन का बनवतास का? आता खून पण बनवतो आम्ही. बनवतास? नाही माका पण हवी एक बनवून. खून बनवता, टोपली बनवता. ही टोपली चारीची हे तुम्हीच बनवलास? ते मीच बनवलंय. अच्छा. ही आमच्या घरातली माझी ही बायको माझी थोडीफार मदत करता. हा हा. आणि आता सूप मगाशी बनवल्यानंतर झाला तयार. आता फक्त 2 कोण करूचे आणि कडा बनवता. आणि आजी पण करता ना? ती पण बनवता. पण तिका आता रात्री आम्ही 3-3 वाजेपर्यंत जागी असतो त्याच्यामुळे ती झोपली आहे. हा हा हा.
आम्ही होती मगाशी बोलत माझ्याशी झोपाक गेली. आम्ही आता पण आता तासभर आम्ही झोपणार आणि परत आमचा काम चालू करणार. त्रास म्हणजे एका पण मदत लागताच, लागता एका दोघांची कामं नाही. सगळी आम्ही घरातली करतो. म्हणजे 3-4 जण. आणि कदम म्हणून शाळेत गेला, हा. ताई करता. ता पण करता? हो, साविता त्याला शिकवले मी. ताई पूर्ण- थोडा पूर्ण विणकाम करताय? हा, विणकाम थोडा बनवून देता आमका. अच्छा. पण आता नाही हा. म्हटलं शाळेत त्याला टाकूया. आता ह्या बनवल्या काय मी आता तेवढी कडा बांधणार अशी. ह्या माझा काम बांधूचा. ह्या झाला काय लगेच बांधायचा. आता झाला काय आता आता किती आहे बघा, अशी 50 ते 60 बनवूची होती. अच्छा. आता बनवलाच किती? आता 40 बनवून झालेली. 40 बनवून झालेले. हो, 40, 50, 60 अजून 20 बनवूची होती. कारण लोकांची मागणी होत. यंदा नवीन वंश येईल म्हणजे वंसाचा. ती फक्त बनवून झाले परत आता हे अशी बांधून त्याच्यात सुपले येतले. म्हणजे वंसाचा म्हणजे नवीन लग्न जा होता ती वाव असतं. एका गावातून आमका ऑर्डर दिली आहे त्यांची. आता मागणी गणपतीच्या आधी 4 दिवस आमका ह्या नेऊन देऊ काय. तुमची ढोरा किती आहेत मग? एकच आहे बैल तो काय. हा, तर बांधून ठेवलास वाड्यात. आणि माका मदत म्हणजे दयानंद म्हणजे उर्फ बनते. तो माका वाट थोडाफार मदत करता हे बांधता. 2 तास सकाळ सांगितलं मगाशी. 2 तास संध्याकाळचे. तो माका मदत करता. ते पडवळी लावलास की काय हो मगाशी येताना? पडवळी आहे. ही काय? तशी आम्ही नाही, आमच्या घराच्या समोर असायची. होय. माका नको काय, ही मी बघितलं. आमची पडवळी आहे. हा, पण पडवळी अशी म्हणतात घराच्या साईटिक नाही लावायची, तर ती खळ्याच्या समोर लावायची दारात. असं जुन्या माणसाचं शास्त्र होता. शास्त्र आमका माहित नाही, पण आम्ही आपल्या घेतला वियाला इले पडवळी धरली. आता लहान आहेत अजून. ही वाढतली ना अजून? आता धरली आहे ती. आता धरली आहेत. पावसामुळे धरली नाही ती. दाईक होत. चला मग, धन्यवाद थोडी वेळात वेळ काढून माहिती दिल्याबद्दल. ओके. चला येऊ मी. मंडळी अशी असता कोकणातील ही म्हणजे गौर गणपतीची तयारी असता. आणि त्याच्या कारण कोणाक माहिती नाही, लोक फक्त डेकोरेशनचाच बघतात गणपतीचा, पण वंशासाठी जा काय लागतात सामान तर आपण 2 महिने आधी तयार होता. त्याच्यात 4 सुपले येतात. त्याच्यात 4 सुपले आणि एका 16 बंद येतात. हा, ह्याच्यात छोटे छोटे 4 सुपले येतात, ते अजून बनवूचे आहेत. ते बनवचे आणि 16 बंद. हा हा. हे 7 बंद फक्त ह्या घरगुती. अच्छा. आणि वंशाचा असला तर 4 सुपले आणि 16 बंद मोजून घेणार ती माणसा. ठीक आहे. आणि त्या नेऊन तुळशीकडे ठेवूचा लागतात. मंडळी असं होतं वंशाचं व्हिडिओ. आमच्याकडे ही अशी एक प्रथा चालू आहे. तुमच्याकडे जर प्रथा ही चालू असतात वंशाची तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून फार थोडी माहिती भेटणार होती, पण ती आजी झोपलेली, कारण रात्री 3 वाजता ती काम करत असताना मी चुकीच्या टायमिंगवरती असं आता मला वाटायला लागला. कारण म्हाताऱ्या माणसांचे जे अनुभव असतात ना ते अधिक चांगले असतात आणि त्यांना छान प्रकारे सांगितलं नाही असता. चला तर मग अशा प्रकारे सगळीकडे तयारी चालू आहे. तर म्हणजे आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि माझ्या चॅनलला जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरा नको, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे जे काही नवीन नोटिफिकेशन असतील तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. चला, टाटा, बाय बाय.